नमस्कार मित्रांनो, कसं काय चालू मित्रांनो? आपल्याकडे पावसाळा पाहू शकता. ही आहे आपली मोसंबी आहे मित्रांनो. तर आपल्या मोसंबीला पहा, पक्क्या पावसाळ्यात पाणी देणं चालू आहे. कारण की आता जवळपास मित्रांनो 16 जून चालू आहे, पण आपल्याकडे आणखीन एक पावसाचा थेंबही पडला नाही. यावर्षी पाऊस जरा काही दुष्काळ सांगितलेला आहे. काही हवामान अभ्यासक म्हणतात की पाऊस उशिरा आहे. काही जण सांगतात की यावर्षी दुष्काळ पडणार आहे. तर यामुळं पहा मित्रांनो, हे अशी आपली मोसंबी जी आहे तर ती सुकली होती. आता तिला थोडं थोडं पाणी देणं चालू आहे. काय झालं की मित्रांनो, आता कापूस पण लावला होता आपण पावसाच्या आशेवर ड्रीपवर की पाणी येईन, परंतु काय झालं की पाऊस नाही आल्यामुळं आता आपल्याला हे मोसंबीला पाणी द्यावं लागायला लागलं. काय आपल्याला वाटलं की पाऊस येईन तोपर्यंत मोसंबीचं चालून जाईल, की पाणी उशिरा दिलं तरी मोसंबीला थोडं चालत होतं, पण आता खूपच जास्त उशीर झाले. पहा मागचं झाड कसं झालेलं आहे पाण्यानं, त्याला पाणीच राहिलं नाही. त्यामुळं काय एकदम झाडं आता सुकायला लागलीत. त्याच्यामुळं आता हे असं पाणी देणं चालू केलं आहे आता मोसंबीला. असं थोडं 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 पाणी आता रोज चालू आहे. जर पाऊस जवळपास 7 ते 15 जूनपर्यंत आतापर्यंत पडला असता तर आपल्याला हे पाणी द्यायची गरज नव्हती. पण आता पावसानं खूप उशीर केला, त्यामुळं काय आपलं आता हे पाणी चालू आहे इकडं. त्याच्यामुळं शेतकऱ्याची परिस्थिती सध्याला खूप म्हणजे अशी खराब चालू आहे. कारण की पाणी नाही आणि लावण्या जेव्हा गेल्या वर्षी पाऊस जास्त असल्यामुळे प्रत्येकाच्या विहिरीला थोडं थोडं पाणी होतं. तर सर्वांनी काय केलं, लावण्या केल्या. तर लावण्या केल्यामुळं काय झालं, कापसाला पाणी द्यावं लागलं, ऊसाला पाणी द्यावं लागलं, आणि जे मोसंबी वगैरे ज्यांच्याकडे फळबाग आहे त्यांना फळबागासुद्धा पाणी द्यावं लागलं. कारण की असं कोणतंच नाही, एक पाऊस जरी पडला असता तरी शेतकऱ्यांना थोडी आशा राहिली असती की बाबा पाऊस पडन. जरी एक पाऊस पडला असं उसाला पाणी द्यायची गरज नसती, फळबागाला सुद्धा एक महिनाभर पाणी द्यायची गरज पडत नाही. परंतु यावर्षी काय झालं की 7 जूनपासून आज जवळपास 16 ते 20 जून आला आहे, परंतु पाऊस जो आहे तर तो पडतच नाही. त्यामुळे काय झाले पहा, मागं सरकी आता उगून बसलेली ड्रीपवर. आता हिला धड पाणी कमी करता येत नाही, काहीच करता येत नाही. त्यामुळं खूप अशा अडचणी चालू आहेत आता शेतकऱ्यांवर. सर्व शेतकऱ्यांची जी नजर आहे ती आता पावसाकडे आहे, की पाऊस कधी पडतोय. आपल्याला खूप काही आतुरतेनं आता पावसाची वाट पाहणं चाललेली आहे, की ज्यामुळं की यावर्षी जे सर्व काही शेती असेल तर ती कशा प्रकारे होत आहे. पाऊस जर खूप जास्त लांबणीवर गेला, मृग नक्षत्राच्या नंतर जर पाऊस पडला आणि पेरणी जर नंतर झाली तर पाहिजे असा उतारसुद्धा आपल्याला आपल्या मालाला भेटत नाही. त्यामुळे आपल्याला जवळपास पाऊस येत्या 1 हप्त्यामध्ये जर पडला आणि मिरग्यात जर पेरणी लावणी झाली तर खूप चांगले आहे. आणि उशिरा जर झाली तर म्हणावा असा जो मालाला उतार आहे किंवा ॲव्हरेज आहे तर ते मालाला आपल्या येत नाही. आणि त्यामुळं खूप अशा अडचणीत शेतकरी सापडत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला जर अशाच प्रकारचे नवनवीन ब्लॉग आपले शेतीतील पाहायला आवडले तर मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ.